तर मराठी भाषेसाठी ठाकरे बंधू तब्बल 20 वर्षांनी एकत्र आले। सरकारनं हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर काल ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला। मात्र या मेळाव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच रंगलंय। विजयी मेळाव्याच्या नावाखाली रुदालीचं भाषण झाल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। तर फडणवीसांनी केलेल्या टीकेवर ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी पलटवार केलाय। शिंदे फडणवीसांनी रडण्याचा कार्यक्रम सुरू करावा असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलंय। मला असं सांगण्यात आलं होतं की विजयी मेळावा होणार आहे, पण त्या ठिकाणी रुदालीचं भाषण देखील झालं आणि मराठीबद्दल एक शब्द न बोलता आमचं सरकार गेलं, आमचं सरकार पडलं, आम्हाला सरकारमध्ये द्या, आम्हालाच निवडून द्या, हा मराठीचा विजय उत्सव नव्हता, ही रुदाली होती। त्या रुदालीचं दर्शन हे त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे। आता रुदाली रडणं बरं का जाहीरपणे हे तुमचं सुरू झालंय। आता काय करा, तुम्ही आणि एकनाथ शिंदे एक रडण्याचा कार्यक्रम जाहीरपणे सुरू करा। आम्ही कार्यक्रम लावतो तुमचे रडण्याचे। कधी फडणवीस गातील, कधी शिंदे तबला वाजवतील, कधी शिंदे गातील, कधी हे तबला वाजवतील आणि तुंतुण्यावरती दुसरे डेप्युटी सीएम आहेतच।